मित्रांनो नमस्कार. आपल्यासोबत आहेत परवाच झालेलं कोंडी येथे चिखल नांगरणी स्पर्धा याचे आयोजक आणि ही बाकीची टीम आहे. त्यात ज्याने म्हणजे स्पर्धा पारदर्शक करण्याचं सर्वात मोठं काम म्हणजे मोहाचं काम ज्यांनी पार पाडले ते पंच आणि त्याच्यानंतर संजय जे प्रत्येक स्पर्धेमध्ये संजय मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा पूर्ण पार पाडली होती. बाकीचे सगळे हे आयोजक आहेत. आज आपण व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तालुक्यात बऱ्याच ठिकाणी आपण स्पर्धा बघतोय, बऱ्याच ठिकाणी स्पर्धा चालूही आहेत, होणारही आहेत. परंतु दादांचं खरंच कौतुक करण्याचं कारण म्हणजे पूर्ण पारदर्शक नियोजन एवढं स्मार्टपणे केलं होतं त्यांनी की कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही. याबद्दल आज व्हिडिओ बनवतोय आपण. त्यानंतर पंचांचा अनुभव, बाकीच्या गोष्टी आणि त्याच्यानंतर आपले संजयदा आहेच, त्यांचे थोड्याशा या नियोजनाबद्दलचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या स्पर्धा झाल्या. पण त्यांनी कसं मार्गदर्शन केलं किंवा बाकीच्या गोष्टी काय होत्या, ह्या स्पर्धा पूर्ण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांनी कोणती मेहनत घेतली किंवा कोणते काळमंत्र वापरले ह्याचेच आज आपण हे करणार आहेत, विचारणार आहोत त्यांना. त्यासाठीच ही व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. त्यानंतर आता आपण सर्वप्रथम आयोजकांकडे जाऊ. आयोजकांचं मनापासून अभिनंदन. त्यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. त्याबद्दल त्यांचं मत काय की काय तुम्हाला वाटतंय ह्या स्पर्धेबद्दल? स्पर्धेबद्दल म्हणजे एखादी राज्यस्तरीय स्पर्धा घेणं म्हणजे सोपं काम नाही. ते नक्कीच तो अनुभव आम्हाला आला आहे. बरोबर. आणि स्पर्धेचं म्हणायचं की ज्याप्रमाणे आम्ही ठरवलं होतं त्याप्रमाणे स्पर्धा यशस्वीपणे पार पडली संजय दादांच्या मार्गदर्शनाखाली. बरोबर, 100%. दादा, याच स्पर्धेसाठी किती जोड्या एक साधारण तुम्हाला अपेक्षा होत्या एवढ्या स्पर्धक यावेत आणि किती जोड्या आल्या होत्या? आम्हाला अपेक्षा फक्त काही 50 गाड्या जोड्या येतील असं अपेक्षा होती, पण त्याच्याप्रमाणे जास्त जवळजवळ 60-65 जोड्या आल्या. बरोबर मित्रांनो, 60-65 गाड्या आल्या आणि राज्यस्तरीय स्पर्धा झाली. मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. आयोजकांच्या निदर्शनात आलं की राज्यस्तरीय स्पर्धा पहिल्यांदाच त्यांनी पश्चिम भागात, मला वाटतं लांजाच्या ह्या पूर्व भागात बऱ्याच ठिकाणी होतात, पण पश्चिम भागात ही पहिली स्पर्धा होती. तर त्या बाबतीत प्रेक्षक आले होते, त्यांचा काय रिस्पॉन्स होता तुम्हाला वाटतं? प्रेक्षकांना मेन म्हणजे बघण्यासाठी चांगली व्यवस्था होती. त्याच्यामुळे कोणाला काही प्रॉब्लेम नाही आला की मला दिसली नाही किंवा नाही दिसली, सगळ्यांना व्यवस्थित दिसलं. त्याच्यामुळे प्रेक्षकांचा रिस्पॉन्स चांगला होता. दादा, आम्हाला फक्त एक निदर्शनात आलं की त्यावेळी मैदान थोडंसं मैदानात खड्डा पडला, अचानक पडला. तो काय आपण तुम्ही जाणून बुजून नाही, तर त्या बाबतीत काय सांगा? नाही, खड्डा म्हणजे जसं अचानक तसा नाही पडला. तो आम्ही जेव्हा नांगरणी करत होतो ना, तेव्हा एक साईडने ट्रॅक्टर तिथे खाली गेला होता. पण आम्हाला असं वाटलं नव्हतं की त्याचा मोठा, परंतु त्याच्यावर आम्ही संजयचा विचार घेऊन घाटी जोडण्यासाठी आम्ही एक झेंडा पुढे घेतला. त्याच्यामुळे घाटी बैल एकही खाली गेलेले नाही तिथे. बरोबर मित्रांनो, एकदा गावठी जेव्हा चालू झाले त्याच्यानंतर बदल करू शकत नव्हतो आम्ही. नक्की जेव्हा गावठी गट संपला त्याच्यानंतर आम्ही मग घाटी गटसाठी तो डिसिजन घेतला. त्यामुळे नंतर काय प्रॉब्लेम नाही आला. दादा, मी तुमच्याकडे परत येणारच आहे. तत्पूर्वी आपण आता मित्रांनो, पंच ज्यांनी खरंच मोठी भूमिका त्या मैदानात किंवा त्या स्पर्धेसाठी पार पडली ते स्वप्नील सर आहेत. त्याच्यानंतर आपले भाई आदित्य, आम्ही भाई म्हणतो, आदित्य कदम, भाई कामत हे आहेत. तर त्यांना आपण मुद्दाम त्यांना का ह्या व्हिडिओमध्ये घेतोय तर खरंच त्यांचं कौतुक करणं हे म्हणजे कमी पडेल. कौतुक करण्या एवढं त्यांनी योग्य काम केलं, कारण का पारदर्शक मैदान काय असतं, कसं होतं हे त्यांनी आज दाखवून दिलंय. दादा, मला फक्त एवढंच सांगा की तुमचा अनुभव कदाचित नवीन असाल किंवा जुनी असेलही, परंतु मैदानात जेव्हा आपण सिटी मेकर किंवा सुट्टी मेकर असतो तर बऱ्याच जणांच्या पुढं ना आव्हान असतं. ते म्हणजे आज आपला बैल चण्या, त्याची जी सुट्टी करतो आपण, सुट्टीला बऱ्याच ठिकाणी सगळेच पंच असतील, त्यांना एक मोठं आव्हान असतं. तर ते तुम्ही कसं काय पेललात? जरा प्रेशर होतच. बरोबर. चण्या म्हटल्यावर जरा प्रेक्षकांमध्ये एक उत्सुकता असते. आता मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही बघितला असाल की चण्याची सुट्टी बऱ्याच ठिकाणी काय होतं की पंच पाठीपुढं असतात किंवा परत रिपीट करायला लावतात, कारण का त्यांना पाहिजे तशी सुट्टी होत नाही. मग ते बैलाला त्रास देणं असेल किंवा मालकांना त्रास देणं असेल, ह्या गोष्टी. पण आपल्या ह्या स्पर्धेत असं काही झालं नाही. पहिल्याच सुट्टीत आणि ती पहिली सुट्टी एकदम परफेक्ट, म्हणजे सिटी असेल, टायमिंग असेल आणि सुट्टी असेल,
हे तुम्ही कसं काय करून म्हणजे आलं तुमच्याकडून, कसं केलं? असं काही नाही, जरा प्रेशर असल्यामुळे दबावात होतं. मित्रांनो, प्रेशर होता त्यांच्यावरती आणि असणारच 100%. दादा तुम्ही सांगा, तुमच्याकडे शिट्टी होती. आमच्याकडे शिट्टी होती, हे मान्य करतो मी. परंतु कसं आहे, आता काही मैदानं मी सुद्धा गेलो चिखल नांगरणी स्पर्धा मी बघितले. चण्याची जेव्हा एंट्री असते तेव्हा जो क्राऊड असतो ग्राउंडवरचा, ते बघून तर लक्ष तिकडे असतं, माणूस चुकू शकतो त्याच्यात 100%. परंतु हे आम्हाला आयोजकांनी किंवा आता संजय दादा अनुभवी आमचे त्यातले, तर त्यांनी आम्हाला तो आधी अनुभव दिला होता. कारण आम्ही सुद्धा हे पंचगिरीसाठी पहिल्यांदाच उभे राहिलो होतो तिथे. तो काय आम्हाला अनुभव नव्हता. त्यांनी आम्हाला मैदानाच्या सुरुवातीला त्यांनी 15 मिनिटं 20 मिनिटं आम्हाला सगळं माहिती दिली होती की कसं कसं काय काय करायचं. तो एक अनुभव त्यांचा आम्हाला उपयोगाला पडला. आणि जाण्याच्या वेळी तर आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग होती की त्याची सुट्टी ही व्यवस्थितच झाली पाहिजे. त्यामुळे आम्ही काय हजारो काय माणसं होती त्यांच्यावर लक्ष न देता फक्त जाण्याचा पाय त्या लाईनवर आला, सुट्टी झाली, सुट्टी झाल्यावर शिट्टी वाजल्यावर जो टायमर लावणे आणि नंतर एंडला जेव्हा एक पाय लागला की स्टॉप लावणे, एवढ्यावरच लक्ष ठेवलं होतं. बाकीचा क्राऊड आम्हाला तेव्हा काहीच ऐकू येत नव्हता. काय झालंय, आज बऱ्याचदा जसं चण्याची प्रगती होते तसे विरोधकही वाढलेत आणि स्पर्धा म्हटल्यानंतर विरोधक असतातच आणि असायलाच पाहिजे, त्याशिवाय स्पर्धाही म्हणता येणार नाही. परंतु आज काय झालं की बऱ्याचदा ठिकाणी मी बघितलं किंवा तिथंही होतं की बऱ्याच जणांनी घड्याळ टायमिंग लावलं होतं. तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल की काय होतं, स्मार्ट वॉच किंवा मोबाईलचा टायमिंग असतो आणि तुमच्या हातात घड्याळ असतं, तर त्या बाबतीत कसं काय तुम्ही सांगाल? म्हणजे काय असतं, काही जणांना गैरसमज आहेत की मी मोबाईलवरती टायमिंग लावला आहे, माझे कुठेतरी 2 सेकंद किंवा 5 सेकंद किंवा 5 पॉईंट हे कमी जास्त असतात. तर त्या बाबतीत तुम्ही बाकीच्या लोकांना काय सांगाल त्याबाबत? नाही, कसं आहे, माणूस म्हटल्यावर चुकणार, या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण आता एवढ्या जर बैल पाळणार आहेत, त्यांची सुट्टी चांगली झाली, ग्राउंड त्यांनी क्लिअर व्यवस्थित केलंय आणि आपलं जर घड्याळाकडनं काय चुकलं तर ती सर्वात मोठी चूक आपल्या पत्रात, बरोबर, जबाबदारीची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासून 2 स्टॉपवॉच घेतले होते, ज्यातला एक आम्ही ग्राह्य धरत नव्हतो पहिल्यापासूनच, आणि एक जे मेन पांडुरंग पेडणेकर म्हणून होते पंच आमच्यातले, त्यांचा जो स्टॉपवॉच तो आम्ही मेन धरला होता. बरोबर. तर त्यांच्याकडे स्टॉपवॉच, त्यांच्या स्टॉपवॉचला शिट्टी होती, शिट्टीला माईक होता आणि त्यांनी शिट्टी वाजवायची आणि त्यांनीच तो स्टॉपर लावायचा. त्याच्यामुळे मागे पुढे काय झालं नाही. परंतु जे मोबाईलवर लावतात त्यांचं जे टायमिंग आहे ते कसं, शिट्टी जर लॉंग वाजवल्यावर ते टायमिंग मागे पुढे उशिरा आवाज झाल्यानंतर त्यांचं बटन किंवा टाइम त्याच्यानंतर स्टार्ट होतो. आणि आमचा जो एंड करायचा जो विषय आहे, बरोबर, एंडचा पण विषय आहे, तेव्हा बैलाचा पाऊल, शिट्टीचा आवाज सुरुवातीचा, शेवटचा नाही, सर्वात सुरुवातीचा आवाज आणि आमचं स्टॉपवॉच करायचं ते टायमिंग, हे तिने एकत्र जुळल्यामुळे ते आमचं टायमिंग आणि मोबाईलमधलं टायमिंग हे वेगळं येतं. बरोबर. मित्रांनो, 100% बऱ्याच जणांचं काय होतं की मोबाईलवरती टायमिंग लावतात, मग कुठंतरी 5 सेकंद किंवा 2 सेकंद कमी जास्त होतात आणि मग ते वाद होतात. तर मित्रांनो, तसं काही नसतं. नाही, आमच्याकडे अनुभव आला, मी बोलतो जरा. आमच्याकडे जे प्रमुख पाहुणे बसले होते त्यांनी आमच्या परीक्षकांची परीक्षा घेण्यासाठी स्टेजवरून टायमिंग लावला होता. ते व्हिडिओ आहेत. ते जेव्हा जे समालोचक होते त्यांनी अनाऊन्स केलंय, त्यांचा टायमिंग आणि आमच्या हे होते पंच होते, त्यांचा टायमिंग अगदी बरोबर होता. त्यामुळे आमच्या स्पर्धेला कुठेही गालबोट लागलेलं नाही. मित्रांनो, खरंच कौतुकास्पद आहे हे गोष्टी, कारण का पारदर्शक, बरेच जण बोलतात, संजय बरेच जण बोलतात की आमचं मैदान पारदर्शक आहे, काही गोष्टी आहेत, नियोजन असं आहे तसं, परंतु काल झालेलं, रविवारी झालेलं कोंडी येथील मैदान खरंच पारदर्शक झालं. कोणतंही कारण असं नव्हतं की कोणत्याच शेतकऱ्याला वाद घालण्यासारखं, म्हणजे घड्याळ असेल किंवा बाकीच्या गोष्टी. आणि शेतकऱ्यांचंही कौतुक, कारण का त्यांनी कोणालाही असं गालबोट लावलं नाही. बाकीच्या टायमिंग असेल, शिट्टी मेकर, पंच असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, सगळ्यांनी अगदी व्यवस्थित मैदान म्हणजे पूर्ण करायला मदत केली. आता आपण डायरेक्ट संजयदाकडे जातोय, कारण का त्यांच्या नियोजनाखाली ही स्पर्धा पार पडली. दादा, खरंच तुमचं परत एकदा कौतुक, म्हणजे आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. भविष्यात तुम्ही असेच मैदानं घडवत राहा आणि घडवणार, हे 100% खात्री आहे. तत्पूर्वी एक प्रश्न, म्हणजे तुम्हाला हे पंच कसे मिळाले किंवा कुठून शोधून काढलात? कारण का असे पंच मी बऱ्याच ठिकाणी गेलोय, तुम्ही असता, मी बघतोय प्रत्येक मैदानाला मैदान आणि संजादा नाही असं होणारच नाही आणि झालेलंच नाही. क्वचित कुठेतरी मैदान असेल की आजारपण असेल किंवा बाकीच्या वैयक्तिक कारणामुळे तुम्ही तिथं नसता, पण आज तुम्ही पण फिरताय, तिथला अनुभव आणि ह्या मैदानातला अनुभव तुमचा कसा असेल? हे पंच म्हणजे विण्याला मी बोललेलो होतो की आपल्याला घडेलवाला पंच हे आपल्याला एकदम व्यवस्थित पाहिजे, क्लिअर पाहिजे. त्याच्या विनय बोला की त्याची काही काळजी करू नकोस, आपले असे पंच आहेत. आणि त्यांनी एवढं रिसर काम केलं की पारदर्शकच काम केलं. कुठेही पॉईंटमध्ये कुठेही लोकांना विरुद्ध करणार की बाबा असं तर तुम्ही केलात की असं झालंय,
किंवा शिट्टी आधी फुकला नंतर घड्याळ वेळेला असे कुठलीही गोष्ट झालेली नाही. एक नंबर काम केलं त्याने. दादा आता मला सांगा की त्यांनी खरंच खूप छान काम केलंय. आज तुम्ही फिरताय तिथं, जर त्यांना संधी तुमच्याकडून द्यायची असेल तर तुम्ही द्याल का परत? देणार की आम्ही आता जे मैदान पुढच्या टायमाला होणार ते आम्ही त्यांना बोलवणारच, काही टेन्शन घेऊ नका. पंच म्हणून त्यांना बोलवणार, कारण शिट्टी कारण घड्याळाचं जे काम केलेलं नाही त्यांनी आपल्या कोंडिया मैदानाचं एक नंबर पारदर्शक काम केलंय त्यांनी. मित्रांनो खरंच खूप छान, मी वारंवार बोलतोय की पंचांनी खरंच खूप छान काम केलं, काही हरकत नाही. परंतु आता संजय दादा मला एक सांगा की मैदानं होतच आहेत, तर तुम्हाला एक तुम्ही आता सगळीकडे फिरताय, बऱ्याच ठिकाणी कोकणात मैदानं होत आहेत, तर काय बदल व्हावा मैदानात, पुढे अजून काहीतरी विकास व्हावा? आता नागरणी स्पर्धेला चांगले दिवस आलेत, म्हणजे बक्षिसं पण वाढलेत, लोक अगदी लाखाच्या घरात खेळायला बक्षिसं द्यायला तयार झालेत आयोजक. आता आपण एक बैलगाडा प्रेमी असाल किंवा एक मालक आहात, तर तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यात अजून काय चेंजेस व्हावेत? बदल म्हणजे एवढाच आहे की आता आपण जे स्पर्धा भरतोय हे आपली सामान्य एक वाडी म्हणून गाव म्हणून सामान्य करतोय. एक कोणतरी आपल्याला मदत करून कोणतरी स्पॉन्सर भेटतोय म्हणून आपण जे करतोय. आजपर्यंत आपण पहिली 5,000 होती, 7,000 होती, 8,000 होती, आता आपण 15,000 रुपये लावले. लांजा तालुक्यात पहिलंच मैदान आहे की 15,000 रुपये. आता एवढी कोणी काही मोठी रक्कम लावलेली नाही. ह्याच्या पुढे आपण जेवढे प्रयत्न होते त्या मंडळवाल्यात जमणार तेवढे एक आयोजकाचे प्रश्न करून एक 21-22 हजाराचे करू शकतो. मित्रांनो बक्षीस हे वाढणारच आहे, परंतु दादा आता काय होतंय की डिजिटल बोर्ड आलाय, तर त्या बाबतीत तुमचं काय मत आहे की डिजिटल बोर्ड लावा? डिजिटल बोर्ड आपल्या लांजा तालुक्याची जी एक मिटिंग असणार आहे, म्हणजे कालच बोलणं झालेलं आहे त्या गोष्टीबद्दल की ड्रायव्हर बोलणं झालेलं आहे ह्या विषयावर. ते एक डिजिटल आपण या लांजा तालुक्यात एक बोर्ड मोठं घडेल आपण उपलब्ध घ्यायचं आहे. बरोबर मित्रांनो, डिजिटल बोर्ड म्हणजे जो आता आपण स्क्रीन टायमर आहे हा डिजिटल पब्लिकला आणि सगळ्यांना, गाडी मालक असतील किंवा शेतकरी असेल यांना दिसेल. खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला थोड्या दिवसात डिजिटल बोर्ड मिळतोय. बोर्ड सर्वीकडे पाहिजे. बरोबर 100% डिजिटल काही होऊ दे सगळीकडे पाहिजे. डिजिटल बोर्ड हा डिजिटल बोर्ड ह्याच्यावरती म्हणजे अगदी अजून पारदर्शक मैदान होणार. आणि कोंडिया मैदानातला कोणाही म्हणजे असं बोलून काही बोलू शकत नाही की बाबा असं झालं तसं, कारण एवढं मैदान चांगलं आहे. कारण घड्याला आपला जे होते टायमरवाले शिट्टी टायमरवाले एकदम व्यवस्थित आहे, काही कुठेही गडबड झालेली नाही कुठेही. मित्रांनो काहीच कोणाची तक्रार सुद्धा आली नाही आपल्याकडे, कोणाची तक्रार सुद्धा मंडळाकडे पण आली नाही किंवा शिट्टीवाल्याकडे नाही, घड्याळवाल्याकडे सुद्धा तक्रार आली नाही की तुम्ही असं केलं किंवा, कारण ते होते प्रत्येक एकाच्या गाडीवरला प्रत्येक घड्याला तिथे उभा होता. दादा आता मला फक्त जाता जाता एवढंच सांगा की काय झालं, आता तरुण पिढी ह्या क्षेत्रात व्हायला लागले, आमच्यासारखे असतील किंवा अजून आमच्यापेक्षा बरेचशी मुलं अशी आहेत की नाद क्षेत्र वेगळं राहते, नाद फक्त नाद. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेन की आम्ही जसं केलं तसं तुम्ही पुढे याचा वाटचाल चालवावी एवढीच इच्छा आहे. कारण आता या 2 वर्ष आपण गेल्या वर्षीपासून आपल्या नांजा तालुक्यात नागरिकी स्पर्धा झाली. एक विनय पाल्यासारखा माणूस किंवा अशी भरपूर माणसं आहेत की ह्या क्षेत्रात जरी घरात काय नसलं तरी आता ते बैल घ्यायला तयार झालेत. ही पुढं वाटचाल आहे, तो नाही उद्या दुसरा होणार आहे, अशी पुढच्या वाटचाल करावी त्यांनी. बरोबर मित्रांनो, आपण जसे दादानी परंपरा आतापर्यंत चालवत आल्या तशीच परंपरा म्हणजे हसत खेळत मला वाटतं आता काय झालंय की म्हणजे ऑन कॅमेरा बोलणं चुकीचं आहे, पण तरी पण मी आवर्जून बोलतोय. त्याचं कारण का, भविष्यात ह्या गोष्टी कुठेतरी आळा बसायला पाहिजे. दादा काय होतंय की आयोजकांची जोडी मग ती विरोधात, मग मी त्यांच्याकडे नाही, मग मी ह्यांचाच आहे, मी त्यांचाच आहे, हे कुठंतरी आता चित्र दिसायला लागलंय. म्हणजे अगदी मित्रांमध्ये वाद चाललेत, मग तू चण्याचा फॅन, मग तू कोणाचा तरी दुसरा फॅन, असे फॅन व्हायला लागले. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? ते नाही, ते चालणार नाही. म्हणजे कसं माहितीये, कोणी जे काय चूक आहे ते चूक मांडायला पाहिजे, बरोबर आहे ते बरोबर आहे. ज्याचा बैल पळतोय त्याला ते मान द्यायला पाहिजे किंवा ज्याचा पळत नाही त्याला सपोर्ट सुद्धा द्यायला पाहिजे. पण असं क्रॉसिंग करून चालणार नाही या क्षेत्रात. या क्षेत्रात काय माहिती, आज बघ आपला बैल पळतोय, आज आपला गुलाल करतोय, उद्या त्याचा बैल पळणार आहे, त्याचा सुद्धा गुलाल होणार आहे. ते असं काही करून चालणार नाही ते. बरोबर मित्रांनो, हे महत्वाचं आहे. दादाने आता म्हटलंय की आज माझा बैल पळतोय, उद्या कुणाचा तरी दुसऱ्याचा बैल पळणार आहे. तर क्रॉसिंग करणं कुठंतरी थांबवलं पाहिजे. आपण सगळे एक आहेत, कोकणवासी आहेत. हे क्षेत्र मोठं आहे, खूप मोठं आहे. जेवढं आपण उघडू तेवढी पानं ते कमी आहेत. त्यामुळं कुणी असं करू नका, हसत खेळ द्या. परत एकदा मी पंचांकडे येतोय. जसं आपण आयोजक म्हटले, त्याच्यानंतर त्यांना दादा म्हटले की खरंच तुम्ही खूप चांगलं काम केलात. दादाने आत्ताच मला सांगितलं की तुम्हाला संधी दिली तर तुम्ही काम 100% करणार. तर तुमचं संधी देणार, तर तुमचं त्या बाबतीत काय मत आहे?
नक्कीच संधी म्हणण्यापेक्षा आम्ही आमचं भाग्य समजतो की एवढ्या मोठ्या स्पर्धेनं आम्हाला आणि पहिलीच संधी मिळाली ही अशी. तर आम्ही प्रथम आयोजकांचं आभार मानतो की आम्हाला एवढी मोठी संधी दिली. त्याच्यामुळे कुठेतरी आज आमचं नाव पुढं आलं. तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आमचं नाव पुढं येतं आहे. आणि अशी जर सेवा करायची आम्हाला संधी मिळाली शेतकऱ्याची किंवा बैलगाडी मालकांची, तर आम्हाला आवडेल, नक्कीच आवडेल. फक्त आता माझं मत असेल किंवा आयोजकांचं असेल किंवा संजयदांचं असेल, काय होतंय आता आम्ही पंच तुम्ही आलाय, तुमची मुलाखत घेतली आयोजक म्हणून. आता उद्या चित्र असं होणार आहे की ह्यांनी पंच ह्यांचे पंच म्हणून यांची मुलाखत घेतली. दादा म्हणजे मी स्पष्ट बोलतो, मी चॅनल करतोय किंवा तुम्ही माझे मित्र आहेत म्हणून तुम्ही माझी मुलाखत घेतली. उद्या काय होणार, मी मुलाखत घेतली, माझे संबंध चांगले आहेत, आपले आहेत पूर्वीपासून, अजून चांगले होतील, उद्या माझी गाडी पळणार आहे, तर त्यावेळी तुमचं मत काय असणार किंवा तुमची भूमिका काय असेल? मुळातच कसं आहे, आम्ही शेतकऱ्याची मुलं असल्यामुळे आम्ही कुठल्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ देणार नाही. आणि शेतकरी हा आपल्या कष्टाच्या पैशात नाही बैलगाड्या उभ्या करतोय. आपल्याला घाटावर सगळे पैसेवाले कोण नाहीत बैलगाड्या पाळणारे. गाड्यात मोठ्या मोठ्या चैनी घालून जसं वरती चालतो तसं कोण करणार नाही. आपलं एक छंद म्हणून, आणि ही जी परंपरा जपली पाहिजे. आता अशी वेळ आली होती आमच्या गावात की किंवा आपल्या लांजा तालुक्यात की बैल सगळ्यांनी विकली होती, गुरं काढली होती सगळी. आता वाड्याची तर घरं झाली, बैलांच्या जागी ट्रॅक्टर आले. पण ट्रॅक्टरमुळे काय काय ठिकाणी नुकसान सुद्धा होतंय. ट्रॅक्टर लागतोय पायाला, ट्रॅक्टरचं ऑइल पडतंय जमिनीत, त्याच्यामुळे सुपीकता नष्ट होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ते आता हळूहळू जर पुन्हा लोक जोड्या विकत घ्यायला लागले, ही आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी. या माध्यमातून, या स्पर्धेमधून तरी चांगली गोष्ट आहे. आणि यातून अजून वाढत जातील आणि आपली युवा पिढी पण त्याच्याकडे वळेल. त्याच्यामुळे आता समजा नांगरणी स्पर्धा झाल्यावर 8 महिने काय करायचं, त्याच्यामुळे शेतीकडे पण वळतील. असं 100% एक पॉझिटिव्ह हे होईल. त्याच्यामुळे मित्रांनो, पंच म्हणून हे पंचच म्हणून म्हणजे त्यांचीच भूमिका तिथं पार पाडणार आहेत. मित्र मैत्री किंवा संजयदाची जोडी आहे, माझी जोडी आहे किंवा कल्पेश दादांची जोडी आहे, असं काय होणार नाही त्यांच्याकडून. परत एकदा जर जे व्ह्युअर्स असतील किंवा जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना जर पंच म्हणून जर तुम्ही आयोजक असाल आणि तुम्हाला जर काम करण्याला यांना संधी द्यायची असेल तर तुम्ही नक्की देऊ शकता. खरंच खूप छान काम केलंय त्याने. तुम्ही एकदा परत संधी द्या तुमच्या माध्यमातून किंवा अजून कुणीतरी, तर त्यांचं काम बघा. त्यानंतर त्याचं कारण एवढंच आहे, माझा प्रयत्न म्हणजे वारंवार सांगण्याचा, कारण का जसं आपण कोकणात आता ही कुठंतरी गोष्ट वाढायला लागले, नांगरणी स्पर्धा असेल ही वाढायला लागले, तर आपलीच मुलं किंवा आपलेच आयोजक किंवा आपणच कुठंतरी वरती या, त्याचा फायदा होईल. आपल्याकडेच सगळ्या गोष्टी राहतील, आपलाच कुठंतरी वर्चस्व राहील. वर्चस्व म्हणण्यापेक्षा कुठंतरी आपणच ह्या गोष्टी करू, म्हणजे दुसऱ्याकडे हात पसरायला नको. बरोबर ना संजय दादा? मी तुला सांगतो, ह्याच्या पुढे जे माझ्या अँट्रीकडे ज्या स्पर्धा भरणार आहेत ते पंच म्हणून यांनाच मीच ठेवणार. बरोबर मित्रांनो, खरंच आनंदाची गोष्ट आहे. संजय दादाने आता परत सांगितलंय की याच्या पुढच्या जेवढ्या त्यांच्या अंडरखाली, त्यांच्या नियोजनाखाली जेवढ्या स्पर्धा होतील तिथं हेच पंच असणार आहेत. मित्रांनो, आता परत आपण शेवटच्या टप्प्यात येतोय, आयोजकांकडे जाऊया. दादा, खूप छान स्पर्धा झाली. मी परत एकदा तुमचं कौतुक करतोय. या स्पर्धेत आता बऱ्याचशा गोष्टी मी बघितल्या. तुम्ही पार्किंगची व्यवस्था अगदी खूप छान केलात. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी जसं मी मुलाखत तुमची पहिली घेतली तिथं पण बोललो होतो की काय होतं की बक्षीस ह्या गोष्टी क्लिअर होत नाहीत, तर तुम्ही त्या क्लिअर करून दिल्यात. आतापर्यंत आपल्याकडे तसं कोणतेही म्हणजे कुठचाच शेतकरी आला नाही की तुम्ही एवढी रक्कम सांगितलं नाही आम्हाला दिलात नाही, तसं काही झालं नाही. त्यानंतर आता तुम्हाला म्हणजे प्रश्न करण्यापेक्षा एक असं विचारायचं आहे की आयोजक म्हणून उद्या जर मला स्पर्धा भरवायची असेल तर आपण मूळ म्हणजे कोणत्या गोष्टींवरती फोकस करायला पाहिजे? प्रथम म्हणजे आपल्यासोबत किती माणसं आहेत यावर डिपेंड आहे. आता माझ्याबरोबर जेवढी माणसं होती किंवा माझ्यासोबत सगळे आहेत ते माझ्या शब्दाला किंवा अन्य कोणी माझ्यापेक्षा मोठा असू दे त्याच्या शब्दाला मान देणारे असावेत. त्याच्यानुसार कसं आम्ही जेव्हा स्पर्धा घ्यायची हे ठरवलं, सगळ्यांचं एकमत झालं, मैदान झालं, तारीख ठरली आणि तारखेच्या आदल्या दिवशी ज्या दिवशी आपली मुलाखत झाली त्या दिवशी आम्ही सगळे बसलो. प्रत्येक मुलाला आम्ही जबाबदारी वाटून दिली. त्याप्रमाणे जेवढी आमची सगळी मुलं आहेत त्यांनी प्रत्येकानं आपली जबाबदारी पार पाडली योग्यतेने. त्यामुळे आमचा कार्यक्रम यशस्वी झाला. दादांचं खरंच खूप कौतुक करायचं आहे, कारण का त्यांनी नियोजनच असं केलं होतं की प्रत्येकाला आपापली जबाबदारी दिली होती आणि त्या जबाबदारी ज्यांच्यावर टाकली होती त्यांनी ती पूर्ण केली आणि त्यामुळे ही आज स्पर्धा यशस्वी. स्टेजवरची कामं असू द्यात किंवा मैदानातली कामं असू द्यात किंवा पार्किंगची कामं जे सगळ्यांना डिवाइड करून दिली होती, त्यामुळे आम्हाला कोणताच प्रॉब्लेम आला नाही. बरोबर. मित्रांनो, असं नियोजन करा की खरंच तालुका नाही, गाव नाही तर जिल्हा नोंद घेईल. आणि आज कोंडियेगावचं जे मैदान झालं ते खरंच जिल्ह्याने नोंद घ्यायला काय हरकत नाही.
मला वाटतं खरंच खूप छान नियोजन झालं. मित्रांनो, असंच आपण भेटत राहणार. उद्या आता संजय दादांच्या इथं गावात स्पर्धा होणार आहेत 20 तारखेला. आपण त्याचं नियोजन कसं असणार आहे त्याची एक मुलाखत घेऊ. दादांची असेल, तेजूदादा असतील, बाकीच्या गोष्टी असतील ते करूच. परत बऱ्याचशा गोष्टी आपण संजयदादांकडून वेळोवेळी म्हणजे ज्यावेळी काही गोष्टी लागतील आपल्याला पर्यंत की तुमच्यापर्यंत पोचवायच्या असतील तर आपण त्यांच्याकडून माहिती करून घेतच राहू. आजची ही मुलाखत म्हणता येणार नाही, नियोजन खूप छान झालं. पंचांचे आभार मानायचे. त्याच्यानंतर संजयदा असतील, आयोजक असतील, ह्यांचं एक छोटंसं कशी नियोजन असतं, कसं मैदान होतं किंवा मैदानाच्या पाठी किती मेहनत लागते, काय गोष्टी असतात ह्या दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. मित्रांनो, व्हिडिओ आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा, बाकीच्यांपर्यंत पोचवा की कसं नियोजन होतंय, काय करतोय गावातला व्यक्ती. बरेच जण मुंबईत असतात, तिकडून बऱ्याचशा गोष्टी गप्पा गोष्टी करत असतात. करा तुम्ही, आम्ही आहेत, सपोर्ट असतो. बरेच जणांचा सपोर्टही असतो, पण त्यातले 100% सपोर्ट नसतो, पण काही 50% असे असतात की बैलप्रेमी म्हणायचं त्यांना की काय वेगळ्या गोष्टी करताय, अशा गोष्टी असतात. त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवा की खरंच कोकणातला माणूस असेल किंवा गरीब शेतकरी असेल तो काय मेहनत घेतोय ह्या नादासाठी. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आज इथंच थांबतोय. परत एकदा नवीन व्हिडिओत आपण भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.